हॅलो गाईस, कसे आहात? तर मी आता आहो पचमडीच्या बायसन लॉजमध्ये. अजून हा आहे माझा सेकंड ब्लॉग. इथून जिप्सी करणं म्हणजे गरजेचं आहे. तुम्ही ना इथून जिप्सी नाही केला तर तुम्ही कुठे फिरायला जाऊ नाही शकत. तर आम्ही नाही तर आपली जिप्सी काढलो होतो, तर आम्ही जात होतो आपल्या जिप्सीकडे. अजून हे जे ग्रीन टी शर्ट घालून आहेत ते आमचे गाईड आहेत, आणखी ड्रायव्हर पण. तर आम्ही आधी आपल्या गाडीमध्ये बसलो, मग निघालो ट्रॅव्हलिंग करता. तर आजचा आमचा पहिला पॉईंट होता पांडव केव्स. तर चला तुम्हाला पांडव केव्स दाखवते. तर मी आणि माझे मित्र खूप मजा करत होतो. तर तुम्ही व्ह्यू बघा आधी, किती छान आहे म्हणून. पचमडीच्या दिसत असणार तुम्हाला किती छान आहे. बघा किती छान झाडं लागले आहेत, आजूबाजूचा नजारा बघा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पचमढीमध्ये फक्त एकच पेट्रोल पंप आहे. अजून त्याच्यापासून दूर दूर मग कुठेच पेट्रोल पंप पण नाही, ना हवा पंक्चरची दुकान आहे. तर आम्ही आधी पेट्रोल पंपमध्ये गेलो, त्यानंतर आम्ही पांडव केव्समध्ये पोहोचलो. तर हा आहे पांडव केव्स. तर पांडव केव्समध्ये काय आहे तुम्हाला दाखवते. मला पण नाही माहीत काय आहे, तर आज मला माहीत चालणार आहे, तर तुम्हाला पण दाखवते. तर मी व्हिडिओ स्टिक आपल्या मित्राकडे गेलो, त्याला म्हटलं फ्रंट बनवून घे. तर तो फ्रंट कॅमेरा चालू करून सरी आमचीच व्हिडिओ बनवायला लागला. बघा, मग त्याने बॅक चालू केला. मग त्यानंतर तुम्हाला दाखवते कसं आहे. तर बघा किती छान आहे. तर इथला गार्डन खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर इथून स्टार्ट होते पांडव केव. तर तुम्हाला सांगते, पांडव केव याचं नाव कोण ठेवलं आहे. मानला जाते की ते महाभारत काळामध्ये पांडवाला वनवास दिला होता, त्यांनी काही काळ इथेच काढला होता. तर मान्यता आहे की त्या कारणाचे याचं नाव पांडव केव ठेवलं आहे. ते इथे युद्धशीर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, अजून द्रौपदी पण इथे सोबतच राहत होती, म्हणून इथे पांडव केव नाव दिलं असं वाटते. इथे एकूण 5 गुफे आहेत. आता मला नाही माहीत कुठे कुठे आहेत, तर तुम्हाला दिसते का? अजून मला दिसते का बघतो. हा पहिला आणखी दुसरा आहे का तो पण नाही माहीत. तर आता एकदा हा आहे, बघू समोर किती आहेत. तर चला. तर मी व्हिडिओ बनवत होतो, तर याला माझ्या मित्राला एक मुलगी दिसली. तर त्याला बघून जर त्या मागे पाठलाग करू लागा. बघा तुम्हाला दाखवते कसा पाठलाग करत आहे. तर हा बघा, खूप नीच आहे साला हा. बघा अगदी हां, त्याच्या मागेच जाऊन राहिला. आणखी नाटक करत होता की बघत नाही म्हणून. ते आम्ही ते खाली पुन्हा गार्डन एरिया आहे. तर हा एक गुफा बघून झाला. अजून हा इथे अजून एक दुसरा गुफा आहे वाटते. इथे एक रूम, दुसरा त्याच्या आतमध्ये आणखी एक रूम आहे वाटते. हा आहे तर माहीत नाही, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघता किती छान गार्डन आहे. इथला गार्डन खूप सुंदर सजवला होता. वरतून व्ह्यू खूप छान दिसणार वाटतं गार्डनचं. तर आम्ही गुफा तर दुसरी पाहून झाली, तर आम्ही दुसरी गुफेकडे बघायला गेलो. अजून किती गुफे आहेत. तर चला तुम्हाला दाखवते आणखी किती गुफे. तर इथं काही गुफे होते वाटतं, नाही संपला वाटतं गुफे. तर आम्ही डायरेक्ट वर पोहोचलो. वरून कसा व्ह्यू दिसते बघा, तुम्हाला दाखवते. बघा किती छान दिसत आहे गार्डन. अजून बाहेरचा व्ह्यू बघा किती ग्रीन आहे. झाला आमचं बघून झाला. मग त्यानंतर आणखी आम्ही खाली उतरलो. तर अजून तिला मॅडम दिसली वाटते, त्या म्हणते चल मध्ये दुसरी दाखवते तुला म्हणून. तर हा हो मी, हे आहेत माझे मित्र. जाता जाता अजून एक मला गुफा दिसली, ते आतमध्ये. हे आहे 5वी गुफा.
दाखवतो तुम्हाला काय आहे. तर इथं काहीच नव्हतं वाटते, लहानसुली गुफा आहे. इथे म्हणतात बुद्धिस्ट पण आले होते म्हणतात बघायला. तर आता हिस्ट्री काय आहे ते माहीत नाही. पांडव केव नाव ठेवून टाकलं आहे. ते इतकंच होतं इथं पांडव केवचा. पण मला छान वाटलं, एवढं प्राचीन काळाच्या काही बघायला भेटलं. गुफे वगैरे, इथले गोठे वगैरे. इथला रस्ता तर खूप खतरनाक होता, तुम्ही बघूच शकता. जिकडे तिकडे आडवे मोड गोटे. माझ्या मित्र तर पडता पडता वाचला. तो लंगडा जो मुलीच्या मागे फिरत होता तो तर इकडं पडला पण होता. तर मला लागलं इकडून कुठून समोरून रस्ता आहे, तर मी इकडे समोर वाढलो, तर रॉंग रूटात. मग मी परत वापस खाली उतरलो. तर तुम्हाला दाखवते कसा दिसते इकडून जवळून पांडवकेव व्ह्यू. तर बघा असा दिसते दुरून पांडवकेव. जास्त मोठं नाही, लहानच आहे. हिस्ट्री तर आता पण अननोनच आहे, याच्या बारेमध्ये कोणाला माहीत नाही. पण इथला गार्डन खूप छान आहे. बघा तुम्हालाच दिसत असणार किती छान आहे. इथे फुलं खूप सुंदर सुंदर लावले आहेत, खूप डिझाईनने लावले आहेत, आकर्षित करतात. दिसत असणार तुम्हाला. म्हटलं आपली पण व्हिडिओ बनवून टाकतो, दाखवते तुम्हाला. आणखी फूल वगैरे किती छान छान आहेत, डेकोरेट केलं आहेत. तर हा किती छान डेकोरेट केला बघा, हार्ट शेपमध्ये, ग्रीन एरिया मिडलमध्ये व्हाईट फ्लावर. जवळून दाखवतो तुम्हाला, बघा आहेत ना छान. मग त्या बाजूमध्ये सर्कल एरियामध्ये होते गेंद्याचे फूल. छान छान त्यांच्या मधात वेगळे वेगळे प्रकारचे फूल. तर इथे काही नाही पांडवकेवमध्ये, इतकंच आहे. पण गार्डन एरिया तुम्ही बघायला येऊ शकता. तर इथे संपते पांडवकेवची कहाणी. तुम्ही फक्त गार्डन बघू शकता. इथे काही कॉस्ट नाही याची. इथे तुम्ही 2 व्हीलरनं पण येऊ शकता. जिप्सी करायची काही गरज नाही. इथली काही तिकीट पण नाही आहे, काही पण नाही आहे. मग त्यानंतर तुम्हाला जे काही फिरायचं आहे त्यासाठी तिकीट लागते. तर ते जिप्सी करा, तेव्हाच तुम्ही तिथे फिरायला जाऊ शकते. तर इतकंच होता पांडवकेव. त्यानंतर आम्ही निघालो आपल्या जिप्सीकडे. तर मी निघालो आपल्या जिप्सीकडे. हे माझी जिप्सी. तर यांना लागली होती भूक, त्यांनी खाया पियासाठी घेतलं काकडी, तरबूज वगैरे. तर पांडवकेवमध्ये इतकंच होता. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय.